लग्नाच्या रात्रीचं रहस्य भाग 2. रेवा कशीबशी घरी पोचली. दारातच आई उभी होती. रेवाची ती अवस्था पाहून ती पुरती घाबरून गेली. रेवा, रेवा, हे काय झालं तुला? बाळा बोल ना ग. रेवाची आई कडवळून म्हणाली. आई. रेवाने मोठ्याने हंबरठा फोडला. ती आईच्या कुशीत शिरून हसमुस रडू लागली. अगं पण झालंय का? का अशी रडतेस? हे कुठे लागलं तुला? बोल ना ग. आई रेवाला कडवळून विचारत होती. तेवढ्यात 2-3 बायका तिथे आल्या. मार्केटमध्ये झालेला प्रकार त्यांनी पाहिला होता. त्या बोचकपणे म्हणाल्या, अहो रेवाची आई, तिला काय झालंय म्हणून काय विचारता? ती कुठल्या तोंडाने सांगेल तुम्हाला? अहो मोठाच पराक्रम करून ठेवलाय तुमच्या लेकीनं. त्यांनी मार्केटमध्ये घडलेला सगळा प्रकार अगदी मीठ मिरची लावून रेवाच्या आईला सांगितला. फारच बडाया मारायच्या तुम्ही तुमच्या मुलीच्या. चांगले रंग दाखवले की हिने तुम्हाला. बाई बाई बाई, काय ही पोरगी, कोण भाव देत नाही म्हणून कसला मार्ग अवलंबला हिने? असली कारटी कशाला हवी? फारच साधी समजत होतो हिला. ही तर पोचलेली निघाली. बस एक शब्द कोणी तोंडातून काढले तर खबरदार. माझ्यापेक्षा वाईट बाई कोणी नसेल, समजलं? माझी मुलगी कशी आहे हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायची गरज नाही. मी माझ्या रेवाला चांगलं ओळखते. वरून देव जरी खाली उतरून असं काही बोलला ना, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्यांच्या पोरीची उधीनुधी काढण्यापेक्षा स्वतःची घर सांभाळा. निघा इथून. रेवा फक्त तटस्थपणे वाहत्या डोळ्यांनी उभी होती. तिच्यात जीवच उरला नव्हता. आई तिला घरात घेऊन गेली. तिला आंघोळ घालून बेडवर आणून बसवलं. बळजबरीने आईने तिला चहा प्यायला दिला. तिच्या या अवस्थेकडे बघून आईचा जीव तिडतीड तुटत होता. आईने तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला आपल्या कुशीत घेतलं. रेवा, तू असं काही करणार नाहीस, मला माहिती आहे. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सोन्या. तेवढ्यात दाराची बेल वाजली. आईने दार उघडलं. समोर प्रिया उभी होती. काकू, रेवा कुठे आहे? तिने गडबडीने विचारलं. ती ठीक आहे ना? आत आहे, आई हळूवारपणे म्हणाली. प्रिया रेवाच्या रूममध्ये गेली. रेवा भिंतीला डोकं टेकून डोळे मिटून बसली होती. रेवा, रेवा, ती पुन्हा पुन्हा रेवाला हाक मारू लागली. पण ती कोणताच प्रतिसाद देत नव्हती. तिने गदागदा रेवाला हलवले. तशी ती खाली कोसळली. काकू, प्रियाने मोठ्याने हाक मारली. रेवाची आई धावत आत आली. काकू, रेवा डोळे उघडत नाही आहे. रेवाच्या आईने तिला मांडीवर घेतले. प्रिया, पटकन पाणीचं, जाऊन पाणी आण. प्रियाने पाणी आणले. रेवाच्या तोंडावर पाणी शिंपडले. रेवाने हलकेच डोळे उघडले. बघितलंस प्रिया, काय अवस्था करून घेतली स्वतःची हिने? रेवाची आई निराश होऊन म्हणाली. काकू, रेवाने काहीच केलं नाही आहे. जे झालं त्यात तिचा काहीच दोष नाही आहे. रेवा, जे काही झालं ते सगळं रेवतीने केलंय अगं. रेवा डोळे बिस्करून प्रियाकडे बघू लागली. आज जेव्हा हा सगळा प्रकार झाला त्यानंतर अभिजित खूप चिडला होता. मला माहीत होतं तू असं काही करणार नाहीस. मी तुला खूप फोन लावायचा प्रयत्न केला, पण तुझा फोन लागत नव्हता. म्हणून तशीच मी इकडे तुझ्या घरी तुला हे सगळं सांगायला येत होते. येताना बागेच्या दिशेने शॉर्टकट मारून लवकर येण्यासाठी मी बागेकडून चालले होते. तेव्हा तिथे मला ती रेवती आणि तो गोविंद सिपाई दिसले. रेवती त्याला पैसे देत होती. हे बघून मी जरा पुढे गेले, ती लोक काय बोलतात हे ऐकण्यासाठी. तेव्हा रेवती गोविंदाला म्हणत होती, हे बघ गोविंद, झालेला प्रकार कधीच कोणाला कळता कामा नये. नाही तर माझ्याशी गाठ आहे, समजलास? होय, नाही सांगणार मी कोणाला. पण कशापायी त्या भल्या मुलीला फसवलं? पैशाची नड नसती तर असलं काम कबाबी केलं नसतं मी. शहाणपणा पुरे तुझा. तिने माझं जे नुकसान केलंय त्याची परतफेड मला तिला करायचीच होती, अगदी व्याजासकट. मोठी उद्धार हृदयाची परोपरीक्री आणि सोज्वळ बनत होती ना ती. आता कर म्हणायची स्वतःची मदत. माझ्या विरुद्ध अभिजितला भडकवलं हिने. मला याच्या आयुष्यातून लांब केलं आणि स्वतः कुंडली मारून बसली. ना रूप ना रंग आणि स्वप्न किती मोठी मॅडमची. आता बस म्हणावं रडत. निघ आता तू आणि तोंड बंद ठेव. रेवती म्हणाली. रेवा आणि रेवाची आई हे सगळं ऐकून स्तब्ध झाल्या. अगं, मी अभिजितला हे सगळं सांगण्यासाठी खूप फोन करत होते, पण तो माझा फोन उचलतच नाही. प्रिया म्हणाली. आई, थोडासा चहा टाकतेस का? रेवा आईला म्हणाली. तशी आई उठून किचनमध्ये गेली. हे बघ प्रिया, तुला त्याला फोन करायची काही गरज नाही आहे. काही सांगूही नकोस तू कोणाला. जे झालं ते आता कधीच व्यवस्थित होणार नाही. ज्याला आपल्या मैत्रीवर कणभरही विश्वास नाही अशा माणसाला काय सांगायचं? अगं पण प्रिया काही बोलणार तेवढ्यात रेवा म्हणाली. प्रिया प्लीज. प्रिया तिला काळजी घ्यायला सांगून जायला वळाली, पण जाता जाता ती मनात म्हणाली,
रेवा, तू कितीही म्हण, पण मी हे सगळं अभिजितला सांगणारच. तू निर्दोष आहेस, तुझी काहीही चूक नाही हे त्याला कळालंच पाहिजे. त्याने काय गमावलंय याची त्याला मी जाणीव करून देणार. माझ्या मैत्रिणीची वरच्या हा डाग मी पुसणारच. रात्र झाली. घडला प्रकार बाबांना समजला. त्यांना खूप वाईट वाटलं, पण त्यांनी रेवावर विश्वास दाखवला. आज शेवटची रेवाने डायरी हातात घेतली. घडलेला प्रकार तिने घुसमटून टाकत होती. तिला कुठंतरी मोकळं व्हायचं होतं. त्या कोऱ्या पानांवर तिने आपल्या भावनांना मोकळं केलं. रेवाच्या डोळ्यातील अश्रूंनी आज ती पाने ओलीचिंब झाली. रेवाने यापुढे कधीही डायरी न लिहिण्याचा निश्चय केला. ज्या डायरीत अभिजितची प्रत्येक गोष्ट लिहिलीच होती, ज्या डायरीत अभिजितचे नाव इतक्या वेळेला आले होते की पानांनाही ते जड झाले होते. डायरी रेवाची होती, पण ती पूर्ण अभिजितच्या अधीन होती. रेवाने ती डायरी कपाटाच्या मागे टाकून दिली, पण रेवाला आता त्या नावाची सावलीही नको होती. रेवाने ती डायरी कपाटाच्या मागे टाकून दिली कायमचीच. इकडे अभिजित पुरता सैरभैर झाला होता. काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं. का हे सगळं घडलं? तो राहून राहून स्वतःशीच बडबडत होता. का ती अशी वागली? मला तिची मैत्री गमवायची नव्हती. मला तिला गमवायचं नव्हतं. का अशी वागलीस माझ्यासोबत तू रेवा? का? त्याने मोठ्याने भिंतीवर हात आपटला. रेवाची स्थिती बरोबर नव्हती, म्हणून आज आईचं बाजारात जायला निघाली. रेवा, काळजी करू नको बाळा, सगळं ठीक होईल. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपल्या मनात चोर नाही तर आपण कुणालाही घाबरायचं नाही. रेवा आईला बिलगली. मी बाजारात जाऊन येते, तू आराम कर जरा. आईने रेवाच्या कपाळावर ओठ टेकवले. संजूच्या पापा घेऊन बाबांना येते हां मी जाऊन, म्हणून घरच्या बाहेर निघाली. बराच वेळ झाला तरी आई आली नव्हती. संजूसारखा बाबांना आई कधी येणार म्हणून विचारत होता. येईल रे ती एवढ्यात, बाबा संजूला समजावीत होते. तेवढ्यात शेजारने अनिल काका धावत आले. अहो दडवी, तुमच्या मिसेसचा ॲक्सिडेंट झालाय. बाजारात एका बसने उडवले त्यांना. चला लवकर. काय? बाबा मोठ्याने ओरडले. रेवा धावत बाहेर आली. आईला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी बाहेर येऊन आई गेली म्हणून सांगितलं. बाबा मटकन खाली बसले. रेवाचे हातपाय गळून गेले. तिचा कंठच फुटेना. बधीर झाली ती. डोळे अविरत वाहत होते. बाबा रडून रडून कासावीस झाले होते. संजू एका कोपऱ्यात पोरक्यासारखा सैरभैर नजरेने रडत रडत होती इकडे तिकडे पाहत होता. रेवाची नजर संजूला शोधत होती. कोपऱ्यात दडी मारून रडत बसलेला संजू बघून रेवाच्या काळजाचं पाणी झालं. ती धावत संजूकडे गेली आणि त्याला छातीशी कवटाळून धरलं. संजू ओक्साबोक्सी रडू लागला. रेवा त्याला मिठी मारून डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देऊ लागली. रेवाने संजूकडे बघून डोळे पुसले. तिला स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आता संजूला मायेच्या सावली खाली घ्यायचं होतं. आईच्या पाठीमागे आता तिला संजूची आई व्हायचं होतं. हे सगळं माझ्यामुळेच झालंय, रेवा मनातल्या मनात म्हणाली. माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला आई? मिस्टर जोशी आहे का? पण मी असेपर्यंत संजू कधी पोरका होणार नाही. मी असं कधी होऊ देणारही नाही. आज मी माझ्या सगळ्या भावनांना तलांजीत देते. प्रेम बीम सगळं खोटं असतं. ज्या मूर्ख भावाने पायी माझं घर उद्ध्वस्त झालं, ती भावना, ती व्यक्ती पुन्हा कधीही माझ्या मनात मी येऊ देणार नाही. हा शब्द आहे माझा आई तुला. हळव्या मनाची रेवा आज पाषाणात बदलली होती. प्रेमाची जागा आता द्वेषाने घेतली होती. आई जाऊन महिना होत आला होता. बाबांनी कामावर जायचं सोडलं होतं. रेवा ही कॉलेजला जात नव्हती. संजूला बळजबरीने रेवाने आज शाळेत पाठवले होते. रेवाच्या मायेच्या कुशीत संजू आता थोडा थोडा सावरत चालला होता. रेवाने घरची सगळी जबाबदारी उचलली होती. शेवटचे पेपर तिने बाहेरूनच द्यायचे ठरवले होते. तिला त्या कॉलेजमध्ये आता परत जायचे नव्हते. अचानक एके दिवशी बाबा रेवा जवळ येऊन बसले. त्यांच्या हातात काही कागदपत्र होती. ती त्यांनी रेवाच्या हातात दिली. तिने बाबांना विचारले, बाबा हे काय आहे? FD आहे बाळा तुझ्या नावाची. रेवाला काही समजेना. रेवा, मला सगळं नाही सहन होत आहे. तुझी आई माझा प्राण होती ग. ती अचानक अशी सोडून गेल्याने मला हादरून जायला झालंय. मला तुमच्या दोघांकडे लक्ष द्यायला जमेल असं नाही वाटत आहे. माझ्यात ताकदच उरली नाही आहे आता. बाबा रडवलेले झाले होते. बाबा असं का म्हणता तुम्ही? मी आणि संजू आहोत तुमच्याबरोबर. रेवा बाबांना समजावत होती. नाही रेवा, माझ्याने काहीच होणार नाहीये. मला नाही वाटत, म्हणून मी तुला आणि संजूला तुझ्या मामाकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मला माहीत आहे माझ्या या वागण्याने तुम्हाला दोघांनाही त्रास होणार आहे. तू मला पुळपुटा म्हटलंस तरी चालेल,
पण खरंच रेवा, मी खूप थकलोय, असं म्हणून बाबा मोठ्याने रडू लागले. रेवाला काय बोलावं तेच सुचेना. पण बाबा, आम्हाला असं मामाकडे ठेवून तुम्ही कुठं जाणार? रेवाने भीत विचारलं. भिवू नकोस रेवा, मी जीव नाही देणार. मला काही काळ माणसांपासून लांब जायचं आहे. ही एफ.डी. केली आहे तुझ्या नावाची. दर महिन्याला एक रक्कम तुझ्या नावाने येत जाईल. रेवा, मी येईपर्यंत संजूची काळजी घेशील ना? बाबा उदास चेहऱ्याने म्हणाले. मी खूप स्वार्थी होतोय मला माहीत आहे, पण आता तुझ्या बापाला मदत कर बाळा. बाबांनी रेवासमोर हात जोडले. रेवा मोठ्याने रडू लागली. आज पहिल्यांदा बाबांनी तिला अनु म्हणून हाक मारली होती. तिला आईची आठवण झाली. बाबा दुसऱ्या दिवशी तिला आणि संजूला जड मनाने मामाकडे सोडून आले. निघताना त्यांनी आपल्या दोन्ही लेकरांना जवळ घेऊन ते मनसोक्त रडले. संजू ताई जे सांगेल ते एक हां. त्यांनी संजूच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हटलं. दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून ते जायला वळले. रेवाने भरलेल्या डोळ्याने त्यांना साथ घातली. बाबा, परत याल ना तुम्ही? रेवा रडवलेल्या झाली होती. बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून मान हलविली. बघता बघता ते नजरेआड झाले. रेवा मटकन खाली बसली. आज पुन्हा ती पोरकी झाली होती. इकडे प्रिया आपली सगळ्यात चांगली मैत्रीण हरवून बसली. तिला आता थांबवणार तरी कुठल्या हक्काने होती ती? इतकं सगळं झाल्यानंतर पण प्रियाने अभिजितला सगळं सांगण्याचा निश्चय केला होता. ती पुन्हा पुन्हा अभिजितला फोन करत होती, पण तो फोन उचलत नव्हता. कॉलेजमध्येही तो प्रियाला इग्नोर करत होता. शेवटी न राहून तिने अभिजितचं घर गाठलं. त्या दिवशी तो घरीच होता. प्रिया सरळ त्याच्या घरी पोचली. ती घरी आल्यानंतर अभिजित तिला टाळू शकला नाही. का आली आहेस तू इथे? मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. रेवाबद्दल सुद्धा मलाही तुला भेटायची हौस नाही आहे. प्रिया तेवढ्यात रागाने त्याला म्हणाली. मग कशाला आलीस इथे? माझं घर म्हणजे धर्मशाला नाहीये, कोणीही तोंड वर करून इथे यायला. तो तिरस्काराने म्हणाला. प्रियाला राग अनावर झाला. काय समजतोस तू स्वतःला? अरे, ज्या गोष्टीचे आरोप तू इतरांवर लावतोयस ना, त्या गोष्टींमध्ये किती खरेपणा आहे हे आधी तपासून बघ. कुणावर काहीही आरोप करण्याचा अधिकार कुणी दिला तुला? माझ्या मैत्रिणीचे भर बाजारात अब्रूचे वाभाडे काढताना तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही? तिला तिची बाजू मांडण्याची एकही संधी मिळावी असं तुला वाटलं नाही? अभिजित संतापला. पूर्ण कॉलेजमध्ये माझ्या नावाची बदनामी करताना तुझ्या मैत्रिणीला काहीच वाटलं नाही? एक चांगली मैत्रीण म्हणून मी तिला जवळ केलं होतं, त्याचा तिने असा गैरवापर केला? अरे पण अभिजित, झालेल्या गोष्टींची शहानिशा तरी एकदा करून पाहायची होतीस. ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशीच काय, पण त्या आधीपासून जवळजवळ 8 दिवस ती कॉलेजमध्ये येतच नव्हती. मग ती हे सगळं करणं कधी करणार होती? ही गोष्ट नोटीस केली का तू कधी? अभिजित एकाएकी शांत झाला. खरंच रेवा त्या प्रकरणा अगोदर कॉलेजमध्ये येतच नव्हती. त्याला आठवलं ती येत नव्हती म्हणून. त्याने तिला कॉलही केला होता. तेव्हा तिने तिची आई आजारी असल्याचं सांगितलं होतं. अभिजितने आपलं डोकं गच्च पकडलं. आपलं कुठेतरी काहीतरी चुकलंय हे त्याला जाणवायला लागलं. तो शांत झालाय हे बघून प्रियाला बरं वाटलं. हीच वेळ आहे ह्याला रेवतीबद्दल खरं सांगायची. प्रियाने पटकन कुणाला तरी फोन लावला. ती सगळी सेटिंग आधीच करून आली होती. गोविंदा सिपाई अभिजितच्या घराच्या खालीच थांबला होता. प्रियाने त्याला त्याच्या एका खोटं बोलण्यामुळे रेवाची किती बदनामी झाली, अभिजितने भर बाजारात तिचा केलेला अपमान हे सगळं समजावून सांगितलं. आपल्यामुळे एक मुलगी तिच्या आयुष्यात उठली हे ऐकून त्याला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. तो खरंच सांगायला तयार झाला होता. प्रियाने त्याला वरती बोलावून घेतलं. गोविंदने अभिजित समोर सगळं कबूल केलं. अभिजितचा राग अनावर झाला. त्याने सानकन गोविंदांच्या थोबाडीत मारली. त्याने त्याची कॉलर धरली. काहीच वाटलं नाही तुला असं करताना? तो किंचाळला. रेवतीने कसंबसं करून गोविंदाला अभिजितच्या तावडीतून सोडवलं. अभिजित, सोड त्याला. प्रियाने त्याला गोविंदपासून लांब केलं. त्याला मारून काही होणार नाही. त्याच्याकडून हे सगळं कुणी करून घेतलं हे जर ऐकलास ना तर पायाखालची जमीन सरकेल तुझ्या. अभिजित प्रियाकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला. ऐकू शकशील का तू? प्रियाने त्याला बोचऱ्या शब्दात विचारलं. प्रिया, बोल लवकर. अभिजित पुरता चिडला होता. तुमच्या रेवती मॅडमचं काम आहे हे अभिजित साहेब. तिनेच हा सगळा खेळ घडवून आणलाय. नाही नाही, ती स्वार्थी आहे, पण ती एवढ्या खालच्या थराला नाही जाऊ शकत. अभिजित स्वतःशीच म्हणाला. नाही, हे शक्य नाही. ती असं नाही करू शकत. आणि का करेल ती असं? अभिजित पुन्हा स्वतःशीच बडबडत होता. नाही साहेब, हे समद खरं आहे. त्यांनीच मला पैसे दिलेत बघा हे सगळं करण्यासाठी. पोरांची आण घेऊन सांगतो, ह्या एडेला मी काय बी खोटं नाही सांगत.
त्या पोरीला वाटत होतं की तुमचं आणि ह्या रेवाचं काहीतरी लफडं आहे म्हणून तिला तिचा काटा काढायचा होता. असं बोलत होती बघा ती. पैशाची नळ होती म्हणून मी हे सगळं केलं. नाही तर असलं वंगाळ काम मी नसतं केलं मालक. गोविंद काकुर्तीला येऊन बोलला. जेवढा विश्वास तू आता रेवतीवर दाखवलास ना अभिजित, त्याच्या भरही विश्वास जर तू रेवावर दाखवला असतास ना तर खूप बरं झालं असतं रे. अभिजित रागाने चवताळलेला तो तिथून तडक निघाला. गाडी घेऊन तो रेवतीच्या घरी पोचला. रेवती रूममध्ये होती. कोणाला काहीही न विचारता तो सरळ तिच्या रूममध्ये गेला. रेवती टीव्ही बघत बसली होती. अरे अभि, तू आज इथे? रेवती हसत म्हणाली. अभिजितचे डोळे रागाने लाल भडक झाले होते. त्याने धावत येऊन रेवतीचा गळा पकडला. तू केलंस ना हे सगळं? बोल बोल, तो मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज ऐकून तिची आई धावत आली. अभिजितने रेवतीचा गळा पकडला आहे हे बघून ती धावत रेवतीच्या मदतीला आली. अभिजित, सोड तिला. रेवतीची आई रेवतीला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण अभिजित तिला सोडवायला तयार नव्हता. घरातील नौकर धावून आले. सगळ्यांनी मिळून अभिजितच्या तावडीतून रेवतीला बाजूला केलं. रेवती कासावीस झाली होती. तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? रेवतीची आई अभिजितवर ओरडली. हिची हिंमत कशी झाली माझ्यासोबत आणि रेवासोबत अशी वागण्याची? तोही तितक्याच रागाने बोलला. घडलेला सगळा प्रकार त्याने सगळ्यांसमोर सांगितला. रेवतीच्या आईने रेवतीकडे पाहिलं. रेवतीची मान खाली होती. अभिजित रागाने घुमसत होता. लाज नाही वाटली तुला इतकं घाणेरडं वागताना? एक मुलगी असून दुसऱ्या मुलीच्या इज्जतीशी खेळताना, तिच्या नावाची बदनामी करताना? तुझ्यामुळे मी त्या सरळ आणि स्वच्छ मनाच्या मुलीशी नको तया थराला जाऊ वागलो. सगळ्यांसमोर तिला वाटेल ते बोललो. ह्या हाताने मी तिच्या थोबाडीत मारली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने आपल्या हाताकडे पाहिलं. रागाने त्याने मुठ आवडली आणि जोराने भिंतीवर मारली. रेवती, धिस इज माय लास्ट वॉर्निंग टू यू. तू पुन्हा जर असं काहीही केलंस ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही, हे लक्षात ठेव. त्याने जळजळीतच नजरेने तिच्याकडे पाहिलं. क्षणभरही न थांबता तो तिथून निघाला. तो गाडी घेऊन सरळ समुद्र किनाऱ्यावर गेला. त्याच्या आतमध्ये आज खूप मोठं वादळ उठलं होतं. रेवासोबत केलेला व्यवहार आठवून त्याला स्वतःचीच आज चीड येत होती. तो हताश होऊन किनाऱ्यावर बसला. आज लहान मुलासारखा तो ढसाढसा रडू लागला. त्याला कसंही करून रेवाला शोधायचं होतं. तिची माफी मागायची होती. त्याने प्रियाला विचारले, पण तिलाही रेवाचा पत्ता माहीत नव्हता. रेवा जाताना तिला काहीच सांगून गेली नव्हती. फक्त तिला बाय बोलून तिने तिचा निरोप घेतला होता. तिचा फोन लावू लावून तो थकला होता. अभिजित पुरता खचला होता. दिवसेंदिवस तो जास्तच खसत चालला होता. रेवाची मैत्री आठवून जिथे त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरत होतं, तिथे तिच्यासोबत त्याने जे केलं याचा विचार करून तो स्वतःच्याच नजरेतून उतरत चालला होता. मित्रांसोबत फिरणं, पिकनिकला जाणं सगळंच थांबलं होतं. ती आज जेव्हा त्यांच्यासोबत नव्हती तेव्हा त्याला जाणवत होतं की ती फक्त मैत्रीण नव्हती, त्याहीपेक्षा खूप जास्त महत्त्व ठेवत होती ती त्याच्या आयुष्यात. रेवा गेली, पण ती त्याच्या चेहऱ्यावर वरचं हसू स्वतःसोबत घेऊन गेली होती. त्यांच्या आईवडिलांना काहीच कळत नव्हतं तो असा का वागतोय. पण हळूहळू अभिजित सगळ्यांपासून दूर चालला होता. रेवासोबत केलेली गोष्ट त्याच्या मनाला टोचत होती. प्रियाला हे सगळं दिसत होतं, पण ती त्याची काहीच मदत करू शकत नव्हती. जी त्याची मदत करू शकेल, जी त्याला पुन्हा माणसात आणू शकेल, ती व्यक्ती आता तिथे नव्हतीच. अभिजितने स्वतःच्या हाताने तिला दूर लोटलं होतं. आज जबरदस्तीने बाबांनी अभिजितला दुकानावर पाठवले होते. घरातून बाहेर पडला तर जरा मूड ठीक होईल म्हणून. बाबाच्या आग्रहाखातर तो दुकानात जाऊन बसला. दुकानात 10 ते 12 जण काम करत होते. अभिजित शांतपणे सोफ्यावर जाऊन बसला. तितक्यात दुकानात काम करणारा मॅनेजर विशाल अभिजितकडे आला. विशाल त्याच्या वडिलांचा विश्वासू माणूस, दिनीतचा मुलगा होता. तोही अभिजितच्याच वयाचा होता. तो आणि विशालचं चांगलं जमायचं. दादा, अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळेल का? का, काय झालं? अभिजितने विचारलं. घर शिफ्ट करायचं होतं आज म्हणून. जुन्या मालकाचं घर, काही सामान आहे तिथं, ते काढून घर साफसूफ करायचं होतं. ठीक आहे, जातो, अभिजित बोलला. विशाल जायला वळला. तेवढ्यात अभिजितच्या मनात काय आलं कोण जाणे. विशाल, काय झालं दादा? मी बरोबर आलो तर चालेल का? पण दादा, तुम्ही तिथे येऊन काय करणार? झालं, लोड करताना उगाच त्रास होईल तुम्हाला. अरे, इथे बसून घुसमुटल्यासारखं होतंय रे, डोकं भिरभिरतंय माझं. बरं नाही वाटत तर चला दादा माझ्याबरोबर. मोकळ्या हवेत निवांत वाटेल तुम्हाला. थँक्यू यार. आणि प्लीज आहो जाहो नको करू मला.
तुझ्याच वयाचा आहे मी. सरळ नावाने हाक मारत चल. पण दादा, मी सांगितलं ना, नाव घे माझं म्हणून. ओके ओके, विशाल हसत म्हणाला. थोड्या वेळाने दोघेही एका घरापाशी येऊन थांबले. छोटंसं पण सुंदर घर होतं ते. विशालने ते विकत घेतलं होतं. गाडीत बसून राहण्यापेक्षा बाहेर मोकळ्या हवेत गेलेलं बरं, असा विचार करून अभिजित विशालसोबत गाडीतून बाहेर आला आणि त्या घराकडे पाहू लागला. दारावरची तुळस सुकली होती. एका बाजूला चाफ्याचं झाड उभं होतं. बिचारं कसं तरी तग धरून होतं. चाफ्याला पाहून अभिजितला पुन्हा रेवाची आठवण झाली. बोलता बोलता रेवा एकदा म्हणाली होती की तिला चाफ्याची फुलं खूप आवडतात म्हणून. पण काय उपयोग, माहीत असूनही मी तिच्या पदरात फुलाऐवजी काटेच घातलेत. अभिजित मनात म्हणाला. विशाल आतमध्ये काहीतरी खुडबुड खुडबुड करत होता. अभिजित आतमध्ये गेला. तो एक कपाट सरकवण्याचा प्रयत्न करत होता. काय झालं रे? अभिजितने विचारले. काही नाही दादा, हे कपाट बाहेर काढायचे आहे. आधी जी लोक इथे राहत होती त्यांनी हे कपाट इथेच टाकून गेलेत. अरे, नावाने हाक मार बोललो ना तुला, आणि कुठल्या भाषेत सांगायचं तुला? अभिजित थोडासा चिडून बोलला. ठीक आहे, आजपासून ओन्ली अभिजित. मग तर झालं, विशाल पटकन म्हणाला. विशाल अभिची कोणतीच गोष्ट कधीच टाळत नसे. सख्या भावापेक्षा जास्त मान तो अभिला देत होता. थांब, मी हेल्प करतो सरकवायला. मजबूत शरीर यष्टीच्या अभिजितने बघता बघता कपाट हलवले. दोघांनी मिळून कपाट बाहेर आणले. तोपर्यंत मजूरही आले. त्यांनी ते कपाट घराबाहेर काढले. अभिजित हात झाडत उभा राहिला. तोच त्याची नजर कोपऱ्यात पडलेल्या वस्तूवर गेली. त्याने वाकून पाहिलं तर ती कोणाची तरी डायरी होती. त्याने सहज पानावर नजर फिरवली. त्याच्या अंगावर सरकन काटा आला. त्या डायरीच्या प्रत्येक पानावर त्याला स्वतःचं नाव दिसलं. ती डायरी रेवाची होती. योगायोगाने तो तिच्याच घरी आला होता. त्याने अधाशासारखी ती डायरी वाचायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द न शब्द वाचताना त्याचे डोळे भरून येऊ लागले. तिच्या डायरीतील प्रत्येक पानावर तिचं अभिजितवरचं निस्वार्थ प्रेम दिसून येत होतं. त्याची प्रत्येक गोष्ट रेवाने त्या कागदावर टिपली होती. केसामधून हात फिरवताना तो किती भारी दिसतो, हसताना तो किती गोड वाटतो, टेन्शन आलं की तो कसा नख कुरवडतो, चॉकलेट आईस्क्रीमसाठी तो किती हावरा आहे. त्याची प्रत्येक लहान सहान गोष्ट तिने त्या डायरीच्या माध्यमातून आपल्या मनात कोरली होती. त्याच्यावर एवढं प्रेम असून सुद्धा तिने त्याच्यासमोर कधी अवकाशक्षरही काढलं नव्हतं. तिने फक्त त्याच्याकडून मैत्रिणीचीच आशा ठेवली होती. डायरीच्या शेवटच्या पानावरचा मजकूर अभिजितला रक्तभंबाळ काढणारा होता. त्याने जो आरोप तिच्यावर केला होता त्यामुळे झालेल्या तिला वेदना अभिजितचं काळीच चिरत होतं. तो तसाच रडत खाली बसला आणि स्वतःचं डोकं मोठं मोठ्याने भिंतीवर आपटून घेऊ लागला. विशाल धावत आत आला. काय झालं अभिजित? अरे काय झालं? असं का करतोयस तू? का स्वतःला इजा करून घेतोयस? विशाल त्याला अडवत म्हणाला. सगळं संपलं विशाल. मी माझ्या हाताने सगळं मातीमोल केलं. मी तिचं स्वप्न, तिचं आयुष्य सगळं सगळं उद्ध्वस्त केलं रे. तो मोठमोठ्याने रडू लागला. मला तिला ओळखता नाही आलं. तिचं निस्वार्थ प्रेम मला कधीच उमजलं नाही. विशालने त्याला आपल्या कुशीत घेतलं. आज पहिल्यांदा त्याने अभिजितला अशा अवस्थेत पाहिलं होतं. मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट गमावली मित्रा. मी माझा आत्मा गमावून बसलो. अभिजित हताशपणे बोलला. क्रोधाचा निखार विझून आता प्रेमाची सुरुवात झाली होती. तापलेल्या मातीला आता रिमझिम पावसाची आस होती.